त्याचा प्रकार बघा, बोगस मतदान इथे ज्या तक्रारी केल्या गेल्या आज आश्चर्याची गोष्ट आहे. आम्ही तर सकाळपासून मी हेच सांगते आहे पोलिसांना पण की नियमाने निवडणुकीसारखी ती लढवली गेली पाहिजे, कारण की आज शेवटी हा लोकशाहीचा एक अधिकार आहे प्रत्येकाचं मतदान करायचं. आणि त्यासाठी मी पोलिसांशी वारंवार सकाळपासून बोलते आहे. इथे आमदार चंद्रकांत पाटलांनी जे तमाशा केला आणि एवढं गावभर सगळं त्यांचं जे चालू आहे सगळा ड्रामा, इथे आपण म्हणू शकतो जी गुंडागिरी जी चालू आहे, आणि ते तिथे जाऊन बोलले की भाजपचे डुप्लिकेट मतदान आहे. पण आम्ही चेक केलं मी आल्यानंतर की ते त्यांचेच लोक आहेत, त्यांचेच कार्यकर्त्यांचे जे मुलं आहेत. नक्कीच कारवाई झालीच पाहिजे, आता तर झालीच पाहिजे कारवाई. जर ते म्हणत होते तर नक्कीच आता नियमाला धरून आहे, कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती. दुसरी गोष्ट की शहरामध्ये तुम्ही सुद्धा कव्हर केलं असेल की पूर्ण शिवसैनिकचे लोक इथे 300-400 मोटरसायकल घेऊन, गाड्या घेऊन इथे शहरामध्ये दहशत करताय, लोकांवर प्रेशर आणताय. बूथ मध्ये त्यांचे 4-4, 5-5 लोक बसून लोकांना तिथे सांगताय की धनुष्यबाणाचं बटन दाबा, धनुष्यबाणाचं बटन दाबा. हे चुकीचं आहे. याला काही ना काही तर नियम घातला पाहिजे आणि प्रशासनाने याची कारवाई केली पाहिजे. आपल्या गाडीचा पाठलाग केल्याचा प्रकार घडला होता. तोही सुद्धा झालेला आहे. रात्री मी माझ्या नातेवाईकांकडे लग्नाला गेली, त्यांचे 2 फोर व्हीलर माझ्या पाठीमागे म्हणजे लक्ष ठेवून होते की या गाडी कुठे जाते, काय जाते. माझी गाडी परत पुढे आल्यानंतर मला ते लक्षात आल्यानंतर मी दुसऱ्या कॉलनीतनं ती गाडी टाकली, तर परत 5-6 मोटरसायकल घेऊन ते तिथे लोक आले. परत आम्ही पुढे गेलो, 10-15 मोटरसायकल झाल्या, त्या 5-10 मोटरसायकल झाल्या. म्हणजे आता विचार करा की यांची मजल एवढी वाढलेली आहे. माझ्या मागे पोलिसांची गाडी आहे, जी मला सिक्युरिटीची गाडी आहे. एवढं बघून सुद्धा यांची एवढी हिंमत होते आहे की माझ्या मागे हे पाठला करायला गाड्या लावतात. म्हणजे याचा विचार केला पाहिजे की जनता बिचारी कुठे याच्यात सुरक्षित राहणार आहे. आजच जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे, लोकांना, मीडियाला दाखवून दिलेलं आहे की आमची दहशत आहे आणि ती दहशत राहणार. आणि या दहशतीच्या विरोधातच मी इथे भारतीय जनता पार्टीचं सगळं पॅनल उभं केलेलं होतं. या संदर्भात काही तक्रार वगैरे केली? नक्कीच मी सीएम साहेबांना पण ह्या संदर्भात सांगितलेलं आहे. निवडणूक आयोग आहे, त्यांना पण आता हे व्हिडिओ वगैरे सगळे शेअर करते. आता ते किती स्वतःला दाखवायचा प्रयत्न करत असतील की नाही खडसेनं असं, खडसे तसं, मला असं वाटतं की आता हे व्हिडिओ तर काही खोटे नसतील. त्यांच्याच गाड्या आहेत, तेच स्वतः गाडीत बसलेले आहे. हा कोणता प्रकार आहे त्यांनी सिद्ध करावा. आजचा मतदानाचा दिवस आहे आणि त्यांच्या पाठीमागे 200-250 मोटरसायकल आपण सांगितलं, असं मतदारांना काय आपण कसं आवाहन करू शकतो की मतदार राजा? बघा, मी प्रत्येक बूथवर जाते आहे. ठीक आहे, गेलं पाहिजे. तुम्ही आमदार आहे, नक्कीच तुमचा पण अधिकार आहे बूथवर जाण्याचा, पण त्याला पण काही पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीने दादागिरी नाही लोकांवर करू शकत की इथे काही कोणतं रोड शो वगैरे करून तुम्हाला हे दाखवायचं नाही की इथं आमची सत्ता आहे ना, आम्ही. होऊ द्या ना. जे मतदानात का तुम्हाला एवढी भीती वाटते, का तुम्ही लोकांवर प्रेशर टाकताय? लोकांचं मत आहे, लोकांना त्यांच्या पद्धतीने मतदान करू द्या. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी लांबणीवर करण्यात आली. कोर्टाचे आदेश आहे, आता कोर्टाचा आदेशचं पालन तर सगळ्यांना करावंच लागेल. एकंदरीत मुक्ताईनगरमध्ये जनतेला मतदानापासून रोखण्यासाठी हा एक रोड शो करण्यात आलेला आहे, यावरती काय सांगणार? बघा, मुक्ताईनगरच्या जनतेला ह्या मागच्या कितीतरी वर्षाचा इतिहास काढा की अशी दडपशाही या शहरात कधी झाली. चंद्रकांत पाटलांना फक्त 5 वर्ष झाले, हे दुसरी टर्म चालू आहे. फक्त या दुसऱ्या टर्म मध्ये जर इतकं त्यांना हे आलं असेल, काय म्हणतात, आता मी तो शब्द वापरू नाही शकत, वापरायला नको, कारण मी सगळ्यांचं नेहमी रिस्पेक्ट करते. पण ज्या पद्धतीने त्यांनी ह्या शहराला आणि शहराच्या लोकांवर जो एक दहशत ठेवायचा जे प्रयत्न करतात, हे अतिशय चुकीचं आहे. आज मी जनतेसोबत उभी आहे आणि मला विश्वास आहे की जनता ह्या सगळ्या गोष्टीला या मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल. असंही म्हटलं जाते त्यांच्या रॅलीमध्ये जळगाववरनं काही गुंड वगैरे आहे, सगळीकडेच लोक आहेत. आज सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांचे. आणि बघा ना तुम्ही कसे कसे लोक फिरतात. तुम्ही सोशल मीडियावर बघा, एवढे घाण कमेंट लिहितात. ही काही पद्धत आहे? काही शिस्त, काही संस्कार काही नावाची काही आहे की नाही? आचारसंहितेचा भंग वगैरे काही झालेलाच आहे. आचारसंहितेचा भंगच झालेला आहे ना. आचारसंहितेमध्ये हा कुठे नियम आहे की एवढे 400-500 लोकांची मोटरसायकल रॅली तुम्ही गल्लोगल्ली काढा, त्याच्यानंतर पक्षाच्या घोषणा द्या, त्याच्यानंतर बूथ मध्ये जाऊन तुम्ही त्या लोकांवर प्रेशर आणा. हे तर आचारसंहिता भंग केलेलाच आहे त्यांनी, आणि ऑन द रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे सगळे, त्याचे एव्हिडन्स आहे.